गुढी पाडव्याचा सण आता रेश्मा ते लाल कलर संपला का ग? हा मी तुम्हाला म्हणलं होतं की कालच आपण घेऊन यायला पाहिजे होतं, पण काल मी विसरले, राहूनच गेलं ते. हा त्या काय म्हणते? आज आपण एवढं लवकर सगळं आवरलं, पुरणपोळ्या झाल्या, सगळं आवरलं, पण आजच एवढं लवकर का करते? म्हणजे सकाळीच पाडव्याला गुढीला 12च्या आत निवद दाखवत्यात. सकाळी सकाळीच उभारत्यात आणि 12च्या आत निवद दाखवत्यात. हा तुम्ही वेणी घातली होती वाली फुलांची, भारी दिसू राहिली. लावायचं तुला? नाही नको, मी एक आहे निगाजरा आणून दिला होता सकाळी फुलांसोबत, मग एक हाई अजून, तुम्हाला लावायचं असेल तर लावा. नको, हे बरं आहे वाले, चांगलं दिसत, असं एकदम खरं खरंच दिसतंय. तुला ना मी काय करील, आंबाडा घालीन असा रेश्मा. तुम्हाला घालता येतो? हो. मग मला घालून द्या. आणि त्याच्यावर इनी अशी ही केली ना, गोल, हो छान दिसत. बरोबर का मी रंग भरा थोडे थोडे दोघी भरून. नवीन वर्षाचा असत ग रेशमी, खरंच तेच म्हणलं आत्या. पप्पी दे एवढा जीव आज कमून बरं, म्हणजे वर्षाचं नवीन वर्षाचं जाऊ आत्या. पण मी काय बळीच राजीव, मी काय म्हणते, म्हणजे आज नवीन वर्ष आहे तर आजच्याच दिवशी फक्त करू नका असं, रोजच माझ्यासोबत गोड बोला. रेशमी विश्वास नाही माझा, कधी कधी तुमचं सण करत. अगं हे सासूनी काय करावं लागतं माहितीये, सांडलं लावणलं ते बोलावंच लागतं, बरोबर आहे का? मग सुनानी ते थोडस ऐकून घ्यावं लागत. आणि काय नाही, असंच असतंय संसार, चालूच असतं. टाकू का मी? कोणता कोणता टाकायचं? तुम्हाला पण माझ्यापेक्षा भारी रांगोळी येते. मग हे टाकू का? हा, थोडा थोडा वेगवेगळे कलर टाकताय ना, छान दिसून तसं. कसं रांगोळीमध्ये आपण जेवढे कलर भरतो ना त्या, तेवढे कलर आपल्या आयुष्यात लागू पडतात. काय म्हणतात त्याला? कलरफुल. कलरफुल आपली लाईफ होते. लाईफ हे तर म्हणलं. आत्या बोल ना. तुम्हाला लवकरच मी काहीतरी सरप्राईज देणार आहे. बघ भया रेशमी, काय 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 हाय काहीतरी, ते आता नाही सांगायचे. मी काही खाऊ वाटलं काय रेशमी? माझं काही नाहीये. तुम्ही तर ना नुसतं फक्त दुसऱ्यांच्या, काय असतं माहितीये का, माणूस ना खुश राहताच येत नाही माणसाला. हे बघा, आता तुमची खुशी माझ्यावरती अवलंबून झाली, म्हणजे मी तुम्हाला काहीतरी हे केलं तर तुम्ही खुश होणार. जर यांच्याकडून तुमच्यासाठी जर काय झालं तर तुम्ही खुश होणार, असं नसतं. आपली जी खुशी असते ना त्या, ती आपल्या आतून आणि आपल्या स्वतःसाठी पण काहीतरी असतं ना. मी ते सांगू राहिले, दुसऱ्यावरती अवलंबून खुशी नाही ठेवायची. आता मी जर तुम्हाला थोडस काही बोलले, काही रुसले तर लगेच तुम्ही नाराज होणार, मग तुमची खुशी गेली कामातून. म्हणजे हे झालं दुसऱ्यावरती अवलंबून राहायची खुशी. कसं असतं, आपलं स्वतःचं काही मन आहे ते आपण आतमधून, आपलं पण काहीतरी असतं ना, आपण स्वतःचा विचार करून तसं पण वागलं पाहिजे, खुश राहिलं पाहिजे. खुश राहिलं पाहिजे. चटणी मिरची का असं ना घरात, मग पण आपण खुश राहिलं पाहिजे. पण आता आपलं म्हणजे शरीर पण, आपलं आरोग्य एकदम निरोगी राहिलं पाहिजे. खुश राहिलं तर राहतंय. हे अजून आवरून राहिलेत, आंघोळीला गेलेत कावाच धरून, अजून यांची आंघोळच चालू आहे. आता गुढी उभारायची, बांबू आणायचा टपक्याने, त्यांना हे आणायला लावा, आपलं लिंबाचा ढगळा. आमचे वडील काय करायचे रेश्मा? तुझे करीत होते का गुढीला असे? काय आमचे वडील काय करायचे, गुढी उभारली की ते काल्यात नाही का, ते गुळाचा, ते पोळीच्या काल्यात ते ढगाळ्याचं नाही का फुलं आपले टाकायचे, तेच ना, ते टाकायचे. मग सगळ्यांना नाही का तो प्रसाद द्यायचे. आणि प्रसाद अजून पण वाटतातच ना, असं नाही की प्रसाद वाटत नाहीत, प्रसाद वाटतातच. पण छान आहे आत्या, खरंच आपले सणसूद, जे आपली परंपरा आहे ना, हे असंच राहायला पाहिजे. कसं आहे, आजपासून आपलं नवीन वर्ष सुरू होतं, बरोबर की नाही? सगळ्यांना सुखाचं जाऊ, भराभराटीचं जाऊ. खरंच सगळ्यांनी हसून खेळून राहायला पाहिजे. आयुष्यात अजून काही नसतं बघायला गेलं तर. असं छान पैकी सगळं असं घर परिवार एकत्र पाहिजे आणि सगळ्यांनी असं छान सुखी राहायला पाहिजे, हसत खेळत जगलं पाहिजे, है की नाही? बरोबर म्हणली बाई रेश्मी, आज लय तू हुशार झाली ग.
आज काय मी गुळ खाल्ला होता, साखर माझ्या खाल्ली. मनातूनच आता निर्णय घेतला. म्हणलं मनातून खुश राहिलं ना आणि आपण घरवाल्यांना पण खुश ठेवलं ना तर कसं सगळं व्यवस्थित राहतं बघा. म्हणजे टेन्शनच येणार नाही. जर टेन्शन येणार नाही तर आपण आजारी पडणार नाही. आपण आजारी नाही पडलो तर चांगलं जगतो, मस्त जगतो सगळ्यांसोबत हशी खुशी. तो राहिला काय दाखव इकडं खावाला तिथं. हा इथे टाकायचं. चांगला कलर भरलाय तुम्ही पण. मग मला किती रांगोळी येत होती आता चांगल्याच्या. जसं आता आपण ही रांगोळी दोघींनी आपण रंगवली ना तसंच आपण हे आपलं जे संसार आहे तो रंगू रंगू. कारण की सासू सुनाच्या हातात असते की संसार. घर कसं चालन हे आपल्यावरती डिपेंड करते. एक एक सास ते नाही शेजारचे हा. इरबळ पण रेशमे खरं सांग, मी बडबड करते पण मी जीव पण तशी लावते. खरं सांग. नाही नाही ते मान्य आहे मला. त्या थोडं आपलं होतं कुचकुच हो. पण जीव तर तुम्ही लावताच मला. त्याच्यामध्ये काय आणि वाद नाही बघा. बडबड कशासाठी करीन तुला? साड्यांसाठीच करते. खरंय. आलं मग परत आजच माझ्या साड्यावर जाऊ दे तिकडे. चला आता बाकीचं आवरून घेऊ. निवद पण तयार करून ठेवलेत मी. तर काय करू आता, हे जर आले ना तर पटकेशी यांना सांगते बाकीचं करून घ्यायला. अगं आम्ही रानातून शिरगुळे आणायचो. शिरगुळे शिरगुळे म्हणजे काय? दगड नाहीत काय हे? रांगोळीचे दगड हा असे आरशासारखे चमचम चमचम करायचो. हा ते घेऊ का ते घेऊ का ते घेऊ का एवढं मोठं गोळा करायचो हा वटीत. हा. आणि मग आणलं ना आणि उद्या सण आहे हा. आणि मग ते वाटीत बसायचो. त्या हाताला अशी चर पडायची. ते वाटायचो पाट्यावर वाटून मग चाळून घ्यायचं नको अशी रांगोळी पांढरी शिपीत काढ. किती मस्त भारी होतं. पण आधी ना साधन नव्हते सगळ्या गोष्टींचे पण वेगळं सुख होतं म्हणायचं. हे वेगळंच काढलं रेशमी तू. हा ते थांबा आता मी त्याच्यात काहीतरी भरीत. आणि मग इकडं काढ की तसंच. नाही नाही बरोबर आहे ते. एकच? झालंय. हो हो झालंय ते. चला आता काय करू, अजून हार बनवायचा आहे. आता एक काम करा ना, तुम्ही काय करा आंब्याचा ढागा आणा ना त्यांच्याकडून दाराला लावायला. हा ते आपल्या फुलांच्या मध्ये टाकायला लागल ना. आणा बरं लवकर लवकर जा. हो बाई. हे पकडा इकडे. आता कधी येत्याल? हे याच्यामध्ये पानं टाकायचं. आल्या थोडस इकडं साईड सोडा ना, हे बांधायला लागल. हा राहू दे थोडीशी. हा पलीकडे दरे. हा आणा लवकर. धुतले त्यांना. हा बाहेरच खागाडले. केली भावडे आंघोळ. हा मम्मी. सणासुदीची लवकर उठाय फाशी येते आणि म्हणायचं नको सणासुदीचं बोलू नको हे. अरे तुझं बाप किती वाजता उठून गुढी लावत तुला माहित आहे ना? हे उठलं तर गुढी दारात उभी. आता कोण आता तसं करीत बघितलं ना आता रेशमी. तू म्हणली परत सणासुदीचं आता काय म्हणायचं नाही. आता तुमच्या मायलेकांमध्ये मी काय बोलणार नाही बघा. आता सणासुदीचे गप्प पडले नाही तर मग तू शिव्याचा ठोकाट लावित असते. उशिरा उठला नाही केला. काय झालं fix झालं का ते? वेगळंच लावलंय का ह्याच्यातून नाही? मग तसंच करते आता. असं करून असं करते रेशमा आणि ह्याच्यातून घेते ते. असं नाही का असं थोडे तुम्ही तसं बनवून द्या हे असं आणि द्या. मी हे हे करते. असं करते असं हे करायचं. दरे दुसरं घ्या. हे घ्या आत्याने बनवलं. एक काडी ठेवायचं त्याचा बाप काडी ठेवायचा असं बिळ काढायचं काडी घेऊन त्याच्यात हे करायचं. आता मामाने आतापर्यंत यायला पाहिजे होते. ताईकडून अजून आले नाही पुण्यावरून. जाऊ दे आहे ना भावड्या. पण तुम्हाला करमत नसेल ना. चेष्टा करते. आवड तसं नाही. दरवर्षी तुम्ही दोघं पण असं एकदम मस्त गुढी उभा करता, चांगले नटापटा करता. मला माहिती नाही. मस्करी करायला लागली माझी. काय पण मम्मी झाले पप्पा काय. आणि मामांचा पण खूप आहे. तुमच्या सारखे नाहीये. तसेच तू मग काय तर तसेच तुम्ही पण राहा. अरे माणसं नाही दाखवत. हा मामा दाखवतात. फोटो सुद्धा काढतात दरवेळेस.
आतापर्यंत लगेच थांब राशी आतापर्यंत फोटो काढले असते किती सारे. मम्मी पण काढतो ना फोटो. हा गप्प बसा. सगळं धरून एकदा सुद्धा सांगितलं नाही की मी चांगली दिसते का काय. तू दिसतेच चांगली. राहू द्या. कोणाची नजर नाही लागणार तुला माहिती आहे एवढी चांगली दिसती तू. बघ काय बोट आता हे आता मला ना झाडावर चढ राहिले. झाडावर कशाला चढवा खरं बोलतोय. सुंदरच आहे पण सांगायचं असतं बायकांना त्याचीच हे असती. हा आत्या त्याचीच असती. हा पण नंतर गोडी भीती पण वाटते ना आम्हाला. हा काय नाही दर भावड्या असं काय बोलतो तू. अगं मम्मी ते इकडे सरकवतोय. हे लय हळूहळू होईल असं. आलं काय बघ. एक दर फूल, एक पान, एक फूल, एक पान. दर हे टाका मग. ज्यावेळेस सणसूद येतं ना त्याच वेळेस कळतं फॅमिलीचं महत्व किती आहे आणि कसं फॅमिली एकत्र पाहिजे. हे की नाही आता मग त्याशिवाय कुठल्या सणाची मजा नाही माहिती का. भावड्या पण कधी पण तुला ना सणाच्या टायमाला ना तुला ते लय उलास नसतो. मला माहिती आहे काय असतं उलास नसतो तुला. नाही त्यांना. हा उलास नसतो. संक्रांतीला तसंच वाट बघत थांबा. तिने वाट बघत थांबा पतंग उडवायला गेला. अगं मम्मी लगेच पोरांकडे पळतो तिकडं. बघितलं का आता माझी तुमची साईड नाही घेत माझी साईड घेत. त्या नाही का तिकडून शिवाने पण केला. माझ्या मम्मी तुझं आला आला आवरा 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 पटापटा. रेश्मा नैवेद्य दाखवला ना हा सर्वांना प्रसाद थोडा थोडा दे. हा प्रसाद तर द्यावाच लागेल ना. हो. कडुलिंबाचं आणि गुळ आणि फुलं ते टाकलेत ना त्याच्यात. हो मम्मी मी ना खा बाबा मला नको. का रे अगं ते कडुलिंब आहे त्याच्यामध्ये लय कडवट लागते ते माहिती का. बघितलं का मागच्या वर्षी खाल्लं नव्हतं मी तुम्ही दिला होता तर. आता मग माझं तोंड खवळत बरं का. ते असाच करीतो. अरे हे आयुर्वेदिक खै कस काय शरीराला चांगलं आहे ते. म्हणजे शरीराला काय काय भेटतं सांग. अहो ते चांगलं असतं म्हणजे आपल्या शरीराला खनिज झालं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्या लोह आपल्याला काय भेटतं. म्हणतात लोह हा, लोह हो. लोह. आयर्न त्याला इंग्लिश मध्ये आयर्न म्हणतात. ते ठाईन पॉइंट फक्त ते नको मला इंग्लिश मारून काय होत नाही. आपले गावठी उपाय म्हणलं तरी चालन कारण की आपल्या शरीरासाठी हे आरोग्य देतं चांगलं आरोग्य देतं त्यासाठी हे चांगलं असतं. मी तर म्हणते या गोष्टी रोजच खाल्ल्या पाहिजे. पकडा इकडून जरा. हार थोडा मोठा झाला का हो? हा बरं राहू दे तुमचं केलंय तसं. त्या हातच पुरा नाही. हा जया बच्चन बुटकी आणि हे तुमचं राजपाल यादव त्याच काय म्हणून हे तर बच्चन नाही ना. हा हे कुठे बच्चन आहे पाय बघितले. बाण हे छोटं बच्चन आहे. असेच माझे लेकर हसत खेळत राहावा. सुख शांती भगवंतानी द्यावा. हे म्हणजे असं बांधलं. आव ते बघा हटकून धक्का देताय म्हणजे मी पडायला पाहिजे ना. अगं हटकून कशाला दे. गप्प बसा तुम्ही पण ना. सगळं कळतं तुला. मग छान दिसतंय ना आत्या. मस्त आहे ना. हा मम्मी एक नंबर ना. दिसते की नाही घरची लक्ष्मी आता. हो ना. धन्नो आता पुढच्या वर्षी तू पण असशील आणि तुझ्यासोबत एक मोठी गाडी असेल पूजायला. हाय ना आत्या. हा पकडा हो धरा. हे घ्या ना. हे बघ मम्मी बरोबर आहे का. हा येडा मार. हा हा आत्या सगळ्यात मोठी आहे आपलीच गुढी. हा काय बारकीची गुढी उभा करायची. आता ठेवू ठेव. पाणी इथे टाकायचं का. असं हे कर की हाताने. ते नैवेद्य ठेवायचं गुळाचा ते ह्याच्यावरच ठेवायचा. असे सगळे वर्ष हसत खेळत जाव आमचे पण आणि सर्वांचे बी. सुखी ठेव. गुढी म्हणजे यशाचं प्रतीक.
नारळ फुट. नारळ फोडा. हळूच.